द्या थोडं. त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे मित्रपरिवार वगैरे आहे, ते त्यांचे विद्यार्थी वगैरे आहे, हे आज आलेले आहेत. करू साहेबांचं नाव सांगितलं सुरुवातीला. मी एक निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट बदनापूर इथलचे आमचे जे मालक आहेत ते दत्ताभाऊ कातरीकर सर, त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही गौशाळेला आज चारा वाटप करण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांचे स्टाफ वगैरे आहे. आणि दरवर्षी आमचं हे 5वं वर्ष आहे जेव्हापासून आम्ही हे कार्यक्रम करतो. आता याच्यानंतर आमचं HIV ग्रस्त मुलांच्या ठिकाणी आम्ही भोजनाचा पण कार्यक्रम वगैरे केलेला आहे. तर आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम करतो आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे जसे गाई वगैरे असतात त्यांना वगैरे दिलं तर ते चांगली गोष्ट आहे. तरी पण केली समाधान वाटतं की आज किती किलोचा घास आणलं आहे. आता ते नाही आम्ही ते सांगू नाही शकत, पण आम्ही भरपूर पेंड्या आमचे पेंड्या वगैरे मला 200-250 पेंड्या वगैरे काहीतरी आम्ही घेतलेले आहे. बरोबर. हो. आणि दरवेळेस आमचं असतं असंच कार्यक्रम. आणि माझा एकच म्हणजे संदेश आहे लोकांना द्यायचा की तुम्ही वाढदिवसानिमित्त पार्ट्या वगैरे करता ते न करता एकदा असं काही गोष्टी केल्या, रक्तदान शिबिर असो. आणि आमचे जे मालक आहेत ते दरवर्षी मोफतमध्ये लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन्स वगैरे करून देतात. हे पण मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे ते मोफतमध्ये करून देतात. आत्तापर्यंत त्यांनी 22,000पेक्षाही जास्त लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून दिलेले आहे. आणि एकही माणसाचं असं नाही झालेलं आहे की माझं ऑपरेशन खराब झालेलं आहे. सगळ्यांचं ऑपरेशन एकदम चांगलं झालेलं आहे. बदनापूर तालुक्यात त्यांनी 200 ते 250 गावापर्यंत ही शिबिर घेतात ते. आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. म्हणून ते आमच्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं आम्ही हे त्यांच्यासाठी एक थोडंसं आमचं कुठलं दवाखाना लॉन्स हॉस्पिटल मार्फत आम्ही त्यांचं डायट आहे. लॉन्स हॉस्पिटल तरुण वर्गांना काय आवाहन करणार तुम्ही? तरुण वर्गांना माझं एक आव्हान आहे, म्हणजे एक विनंती आहे की दरवेळेस तुमचा वाढदिवस वगैरे असला, काही असलं तर तुम्ही असे काही गोष्टी जे समाजाला काहीतरी आपल्याला देणं लागतं. जसं आमचे मालकाचं एक म्हण आहे की समाजाला दरवेळेस काहीतरी देणं असतं, तर तुम्ही समाजाला काय देऊ शकता? फुलनी फुलाची पाकळी. तर ते निमित्त जेवढं आमच्याकडून होऊ शकतं आम्ही तेवढं करतो. ओके, धन्यवाद. तुमच्यासोबत